बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा। ठाकरे गटाकडून लढवल्या जाणाऱ्या 15 ते 16 जागांवरील उमेदवारांची घोषणा मुखपत्रातून उद्या करणार असल्याची माहिती ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दिली आहे। तसेच भाजपवाल्यांचे डोके ठिकाणावर नाही, ते भांग पिऊन बोलत आहेत अशी घणाघाती टीकाही त्यांनी केली आहे। एकीकडे महाविकास आघाडीच्या लोकसभेच्या जागा वाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही, मात्र तरीही सामनामधून ठाकरे गटाच्या उमेदवारांची अधिकृत घोषणा होणार आहे। महाविकास आघाडीच्या जागा वाटपासंदर्भात आज ठाकरे गट प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी महत्त्वाची बैठक पार पडणार आहे। या बैठकीला राष्ट्रवादी पक्षाचे प्रमुख शरद पवार, जयंत पाटील, ठाकरे गटाचे प्रमुख नेते उद्धव ठाकरे, संजय राऊत तसेच काँग्रेसकडून मुख्य नेते उपस्थित राहणार आहेत। या बैठकीत महाविकास आघाडीच्या जागा वाटपासंदर्भात अंतिम चर्चा होण्याची शक्यता आहे। आज मातोश्रीवर होणाऱ्या बैठकीत शरद पवार यांना शिवसेना ठाकरे गटाच्या 15 जागांवरील उमेदवारांची यादी दाखवली जाणार आहे। त्यानंतर उद्या शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामना वृत्तपत्रातून या उमेदवारांची घोषणा होणार असल्याचं संजय राऊत यांनी सांगितलं। आगामी लोकसभा निवडणुकीत बारामती लोकसभा मतदारसंघात अजित पवार यांची डोकेदुखी चांगलीच वाढली आहे, तर दुसरीकडे अहमदनगर लोकसभा मतदारसंघात सुजय विखे यांच्या विरोधात राम शिंदे यांनी भूमिका घेतल्यामुळे या दोन्ही मतदारसंघातील वाद पक्ष पातळीवर सोडवण्याचे प्रयत्न सुरू आहेत। हे वाद मिटवण्यासाठी स्वतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठकांचा सपाटा लावला आहे, मात्र तरी वाद मिटताना दिसत नसल्याचं पाहून अंतर्गत मतभेद बाजूला ठेवून महायुतीचे काम करा, अंतर्गत मतभेदाचा परिणाम मिशन 45+ वर होता कामा नये असे निर्देश देवेंद्र फडणवीस यांनी सर्वांनाच दिले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। बारामती लोकसभा मतदारसंघात एकीकडे एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे नेते विजय शिवतारे यांनी अजित पवार यांच्या विरोधात थेट आघाडी उघडली आहे, त्यामुळे त्याचा परिणाम महायुतीवर होत आहे। त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत। या संदर्भातच चर्चा सुरू असताना भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी देखील अजित पवार यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत। त्यामुळे हर्षवर्धन पाटील नाराज आहेत। हर्षवर्धन पाटील आणि अजित पवार यांची एकत्र बैठक घेत देवेंद्र फडणवीस यांनी दोघांमधील वाद कमी करण्याचा प्रयत्न केला, मात्र या बैठकीनंतरही हर्षवर्धन पाटील यांचे समाधान झाले नसल्याचे सूत्रांनी सांगितले आहे। शिंदे गटाचे खासदार हेमंत गोडसे यांनी ठाण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे। नाशिकच्या जागेवरून महायुतीत सध्या रस्सीखेच सुरू आहे, त्यामुळे ठाण्यात एकनाथ शिंदे यांच्यासमोर मोठे शक्तीप्रदर्शन करण्यात आले। यावेळी तुम्ही हेमंत गोडसे यांच्या पाठीशी उभे राहा, कोणताही अन्याय होणार नाही, तुम्ही काळजी करू नका। 7 ते 8 मतदारसंघ आहेत, त्यावर चर्चा सुरू आहे, आपल्याला नक्कीच त्यामध्ये यश मिळेल। तुमच्या भावना, तुमचा आग्रह हा माझा आग्रह आहे असे शिंदे कार्यकर्त्यांना संबोधित करताना म्हणाले। यावेळी खासदार श्रीकांत शिंदे, मंत्री दादा भुसे यांच्यासह शिंदे गटाचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते। महाराष्ट्रासह संपूर्ण देशामध्ये आज आगळंवेगळं वातावरण आहे। अजूनही जागा वाटपाबाबत चर्चा सुरू आहे। पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात देशात मोठी विकास कामे झाली आहेत, यामुळे अनेक लोक आज आपल्या शिवसेनेमध्ये प्रवेश करत आहेत। सर्वसामान्यांच्या हिताचे निर्णय घेतल्यामुळे लोक आमच्या पाठीशी आहेत असे शिंदे म्हणाले। नाशिक आपला बालेकिल्ला आहे, मोदींच्या नेतृत्वात पुन्हा एकदा आपल्याला महायुतीचे सरकार आणायचे आहे, त्यामुळे एक जागा आपल्याला महत्त्वाची आहे, प्रत्येक खासदार आपल्यासाठी महत्त्वाचा आहे। काही जागांवर बारीक चर्चा सुरू आहे, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यामध्ये लक्ष देत आहेत, मात्र नाशिकची जागा आपल्याकडे धनुष्यबाणाकडे राहिली पाहिजे, आपला आग्रह मी त्यांना सांगितला आहे। कोणत्याही बातम्यांवर, अफवांवर विश्वास ठेवू नका असे आवाहन मुख्यमंत्री शिंदे यांनी केले। बीड लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाच्या वतीने डॉक्टर प्रीतम मुंडे यांची तिकीट कापत त्यांच्या मोठ्या भगिनी पंकजा मुंडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे। गेल्या 5 वर्षांपासून राजकारणापासून बाजूला लोटल्या गेलेल्या पंकजा मुंडे यांचे पुनर्वसन करण्यासाठी त्यांना आता लोकसभेची उमेदवारी देण्यात आली असल्याची चर्चा आहे। मात्र त्यातच प्रीतम मुंडे यांना का डावलले असा सवाल विरोधक करत आहेत। शरद पवार गटात नुकतेच दाखल झालेले बजरंग सोनवणे यांनी प्रीतम मुंडे यांचे काम चांगले होते, तर त्यांना पक्षाने उमेदवारी का दिली नाही असा सवाल केला होता। यावर आता भाजप पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेतला असून प्रीतम मुंडे यांना शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी द्यावी, त्यांनी आमच्या मतदारसंघातून निवडणूक लढवली तर आम्ही त्यांना निवडून देऊ असा सूर आळवला आहे। डॉक्टर प्रीतम मुंडे यांना बीड लोकसभा पोटनिवडणुकीत पहिल्यांदा विजय मिळवला होता, त्यानंतर झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत देखील त्यांनी लोकसभा मतदारसंघातून विजय मिळवत मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले। मात्र असे असताना पंकजा मुंडे यांचे पुनर्वसन करण्यासाठी त्यांचे तिकीट कापण्यात आले, त्यामुळे आता त्यांचा पुनर्वसनाचा प्रश्न निर्माण झाला आहे। गोपीनाथ मुंडे यांच्या मृत्यूनंतर प्रीतम मुंडे या राजकारणात सक्रिय झाल्याचं दिसून आलं, त्यानंतर त्यांनी लोकसभेत बीड लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केलं। मात्र आता पंकजा मुंडे यांच्याप्रमाणे प्रीतम मुंडे यांना पुढील 5 वर्ष राजकारणाच्या मुख्य प्रवाहातून दूर राहावे लागते का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे। काँग्रेसकडून सोलापूरमधून लोकसभेच्या उमेदवार असलेल्या आमदार प्रणिती शिंदे यांनी भाजपचे आपले प्रतिस्पर्धी उमेदवार राम सातपुते यांना पत्र लिहिले आहे। सोलापूर लोकसभेच्या निवडणूक रिंगणात स्वागत अशा आशयाच्या कॅप्शनसह प्रणिती यांनी पत्र ट्विट केलं आहे। त्या म्हणाल्या,
आपलं सोलापूर लोकसभेच्या निवडणूक रिंगणात स्वागत आहे. सोलापूर हे कायमच बहुभाषिक, बहुधार्मिक, सर्व धर्म समभाव मानणारं शहर आणि जिल्हा आहे. इथे सर्वांना आपली मतं मांडण्याची मुभा आहे. मग तो इथला असो किंवा बाहेरचा. मी सोलापूरचे लेक म्हणून तुमचं सोलापुरात स्वागत करते. तसंच या उमेदवारीच्या निमित्ताने तुम्हाला जी संधी मिळाली त्याबद्दल शुभेच्छा देते. लोकांचे प्रश्न, त्यांच्या समस्या, त्यांच्या गरजा आणि मतदारसंघाचा विकास हेच कुठल्याही निवडणुकीच्या केंद्रस्थानी असणं अपेक्षित असतं. लोकशाहीत जनहिताचे मुद्दे आणि संवाद यांना सर्वात जास्त महत्त्व असावं असं माझं मत आहे, असं त्यांनी पत्रात नमूद केलं आहे. तसेच पुढील 40 दिवस भान राखून लोकशाहीचा आदर करत आपण विचारांची लढाई लढत एकमेकांविरुद्ध उभे राहू आणि समाजात फूट न पाडता समाजाचा एकत्रित विकास होण्यासाठी काय करू शकतो यावर लढाई लढू अशी मी आशा करते. सोलापूरकरांच्या वतीने पुन्हा एकदा तुमचं सोलापुरात स्वागत करते आणि तुम्हाला शुभेच्छा देते, असे त्या म्हणाल्या. महाराष्ट्र नवनिर्माण सेना शिवसेनेत विलीन करून पक्षाची धुरा तुमच्या हातात घ्या, असा महत्त्वाचा प्रस्ताव केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यापुढे ठेवल्याचा दावा एका इंग्रजी वृत्तपत्राने केला आहे. हे खरेच प्रत्यक्षात आले तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हातून शिवसेना सुटून त्यांची राजकीय कारकीर्द संकटात सापडेल, असे या वृत्तात नमूद करण्यात आले आहे. या वृत्तामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात एकच खळबळ माजली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गत आठवड्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची दिल्लीत भेट घेतली. या भेटीत शहा यांनी राज यांच्याशी लोकसभा निवडणूक आणि जागा वाटपाच्या पलीकडे जाऊन महाराष्ट्राच्या राजकारणात दूरगामी परिणाम करणाऱ्या विषयांवर विस्तृत चर्चा केली. विशेषतः यावेळी शहा यांनी राज यांच्यापुढे मनसे शिवसेनेत विलीन करण्याचा प्रस्ताव ठेवल्याचा दावा द न्यू इंडिया एक्सप्रेस या इंग्रजी वृत्तपत्राने केला आहे. बाळासाहेबांच्या हिंदुत्ववादी विचारांचे तुम्ही खरे वारसदार आहात, त्यामुळे शिवसेनेचे नेतृत्व तुम्हीच करा, असे शहा यावेळी म्हणाले असल्याचे या वृत्तात नमूद करण्यात आले आहे. शिवसेना ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पूर्वी भाजपला शीट विकायचे, आता काँग्रेसला विकतात. विदर्भातील जागा विकून मुंबईचे भले करून घेतात. हा शिवसैनिकांवरील अन्याय आहे, असा आरोप विदर्भातील आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी शिवसेनेच्या ठाकरे गटावर निशाणा साधताना केला आहे. लोकसभा निवडणूक तोंडावर असल्यामुळे सत्ताधारी महायुती आणि विरोधी बाकांवरील मावियातील जागा वाटपाला वेग आला आहे. त्यात विविध पक्षातील इच्छुक उमेदवारांची बंडाची भाषा केल्यामुळे पक्षश्रेष्ठींची डोकेदुखी वाढली आहे. या पार्श्वभूमीवर नरेंद्र भोंडेकर यांनी ठाकरे गटावर निशाणा साधलाय. ते म्हणाले की ठाकरे गटाकडून गत अनेक वर्षांपासून विदर्भावर अन्याय सुरू आहे. आम्हाला त्याचा अनेकदा अनुभव आला आहे. पूर्वी शिवसेनेची भाजपसोबत युती होती, तेव्हा शिवसेना भाजप म्हणेल ती सीट द्यायची आणि घ्यायची. आता हे आपण पाहिले तर रामटेक ही शिवसेनेची पारंपरिक सीट आहे. शिवसैनिकांना न्याय देण्यासाठी उद्धव ठाकरेंनी ही जागा लढवण्याची गरज होती, पण त्यांनी रामटेकची जागा काँग्रेसला दिली. पूर्व विदर्भातही त्यांनी आपल्याकडे एकही जागा ठेवली नाही, सर्व सीट देऊन टाकल्या, असे नरेंद्र भोंडेकर यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधताना म्हटले आहे. उज्जैन येथील महाकालेश्वर मंदिरात सोमवारी पहाटे भस्म आरतीच्या वेळी गर्भगृहात आग लागली. यामध्ये पुजाऱ्यासह 14 जण भाजले. जखमींपैकी 9 जणांना इंदूरला रेफर करण्यात आला आहे. उज्जैन जिल्हा रुग्णालयातून 3 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. 2 दाखल आहेत. अपघात झाला त्यावेळी मंदिरात हजारो भाविक महाकालसोबत होळी साजरी करत होते. मागून आरती करत असलेला पुजारी संजीव यांच्यावर कोणीतरी गुलाल उधळल्याने जखमी सेवकाने सांगितलं. गुलाल दिव्यावर पडला. गुलालात काही रसायन असल्याने आग लागल्याचा अंदाज आहे. गर्भगृहातील चांदीच्या आवरणाला रंगापासून वाचवण्यासाठी फ्लॅक्स लावली जात आहेत, त्यामुळे आग लागली. काही लोकांनी अग्निशामक यंत्राच्या सहाय्याने आग आटोक्यात आणली. असाच प्रकार 6 वर्षांपूर्वी महाकाल मंदिरात होळीच्या दिवशी घडला होता. तेव्हा एक पुजारी भाजला होता. जखमींची भेट घेण्यासाठी मुख्यमंत्री डॉक्टर मोहन यादव भोपाळहून इंदूरला रवाना झाले आहेत. ते उज्जैनलाही जाणार आहेत.